सो हेलो एव्हरीवन, तुमचं सर्वांचं स्वागत आहे प्रिन्स ट्रेडिंग मध्ये. मी पुष्पक दीक्षित, इन्व्हेस्टर, ट्रेडर आणि ट्रेंडर इन स्टॉक मार्केट. जसं तुम्ही इथं बघू शकता, आज आहे 23 एप्रिल, संध्याचे 8 वाजून 7 मिनिटे होत आहेत. जर मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब केलं नसतं तर सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करेन तुम्हाला डायरेक्ट नोटिफिकेशन येऊन जाईल. तर जसं तुम्ही इथं बघू शकता की काल आपण अनालिसिस केलं होतं की आज मार्केटमध्ये काय होऊ शकतं. जे आपण काल अनालिसिस केलं होतं मार्केटमध्ये एक्झॅक्टली त्याच गोष्टी आपल्याला बघायला मिळालेल्या आहेत. जर जसं तुम्ही इथं बघू शकता की मार्केटमध्ये, जसं मी तुम्हाला बोललो होतो की मार्केटमध्ये आपल्याला सेलिंग बघायला मिळू शकतं, तर मार्केटमध्ये आपल्याला सेलिंगच बघायला मिळालेलं आहे. आणि तुम्ही इथं बघू शकता एक रेड कॅन्डल आपल्याला बघायला मिळालेली आहे. त्यानंतर जर तुम्ही इथं बघितलं, मी दुसरी गोष्ट एक सांगितलेली की 48,200 खूप इम्पॉर्टंट लेवल आहे. जर ह्या लेवलच्या वर मार्केट सस्टेन झालं किंवा ह्या मार्केट लेवल वर गेलं तर मात्र आपण इथं बाईंगला बघू शकतो. बट तुम्ही जर बघितलं मार्केटनं त्याच्यावर काहीच सस्टेन झालं नाही, लगेचच पहिल्याच मिनिटात मार्केटने इथं एक मोठी रेड कॅन्डल बनवून आपल्याला ऑलरेडी इथंच सेलिंगसाठी दिलं. आणि ओव्हरऑल जर बघितलं मार्केटमध्ये आपल्याला सेलिंग ट्रेंडच बघायला मिळाला. तर तुम्हाला अनालिसिस कसं वाटलं तुम्ही सांगू शकता. मी डिटेलमध्ये सगळ्या गोष्टी या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत. सेलिंग येणार तर काय येणार, त्याच्यामागे काय रिझन आहे, सर्व गोष्टी तुम्ही मला इथं कमेंट करू शकता. व्हिडिओला लाईक करा, मॅक्सिमम लोकांना शेअर करा, जेणेकरून अशा पद्धतीच्याच गोष्टी मी तुम्हाला सारख्या सारख्या प्रोव्हाइड करेन. चला जाणून घेऊ की कशा पद्धतीने मी पर्सनल काम केलं. सो आज जो आपण प्रॉफिट बुक केला, एक चांगला ठीकठाक प्रॉफिट बुक केला. तर कशा पद्धतीने काम केलं तुम्ही इथं बघू शकताय. सो आहे आजचा बँक निफ्टी फ्युचरचा चार्ट. आज ऍक्च्युली 2 ट्रेड मी बनवले. येस, मी सेलिंग साईडला होतो, बट मी पर्सनली बाय पोझिशन बनवली, तुम्ही इथं बघू शकता. त्याच्यामागे रिझन पण मी तुम्हाला सांगेन आणि महत्वाची सायकोलॉजी पण शेअर करेन. इथं बघू शकता फर्स्ट ट्रेड माझा इथं होता 1 वाजून 13 मिनिटांनी. दुसरा ट्रेड माझा होता 1 वाजून 19 मिनिटांनी. जर इथं तुम्हाला मी माझा प्रीमियम ग्रुप दाखवला तर मी तुम्ही बघू शकता. सगळ्यात पहिल्यांदा सगळ्यांना हॅपी हनुमान जयंती. जसं तुम्हाला माहिती आहे आज हनुमान जयंती आहे. तर तुम्ही इथं बघू शकता हा जो ग्रुप आहे हा टोटली कॉल टिप्स साठी नाहीये. हा जस्ट मी लाईव्ह मध्ये सगळ्या गोष्टी करतोय ते सगळ्यासाठी आहे. जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर खाली दिलेल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबरला तुम्ही कॉल किंवा व्हॉट्सअप करू शकता. सगळ्यात पहिल्यांदा प्री मार्केट लेवल्स, त्यानंतर तुम्ही इथं बघू शकता लाईव्ह मध्ये सगळ्या गोष्टी मी सांगत होतो. त्यानंतर जर तुम्ही बघितला 1 वाजून 13 मिनिटं इथं तुम्ही बघू शकता 1 वाजून 13 मिनिटांनी मी सांगितलं की 47,975 ला मी पोझिशन म्हणलं आहे. तुम्ही इथं बघू शकता 1 वाजून 13 मिनिटांनी. त्यानंतर इथं मी टार्गेट आणि स्टॉप लॉस पण सांगितलं लगेच तिथं. बट लगेचच मार्केटमध्ये तुम्ही इथं बघू शकता मार्केटमध्ये आपला एक्सिलेट झाला. इट्स ओके, पार्ट ऑफ द गेम. त्यानंतर जर बघितलं 1 वाजून 19 मिनिटांनी मी तर सांगितलं की मार्केटमध्ये मी पोझिशन घेतली आहे. आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता मार्केटमध्ये डायरेक्टली आपलं स्मूथली इथं टार्गेट बघायला मिळालं. आणि कुठे एक्झिट केलं हे देखील तुम्ही बघू शकता. जर तुम्ही बघितला हे जे आता तुम्ही बघू शकता जिथून आपण पोझिशन मोडले तिथून मार्केटमध्ये मोमेंटम झालं. आणि हे एक दिवसाचं नाहीये, गेल्या 1 वर्षापेक्षा जास्त अशा पद्धतीने आपण ट्रेडिंग करतोय, जे तुम्हाला इंडियामध्ये कुठे बघायला मिळणार नाही. जे आपले पेड स्टुडंट आहेत त्यांनाही माहित आहे. जर तुम्हाला देखील हे लाईव्ह ट्रेडिंग मध्ये गोष्टी समजून घ्यायच्या असतील, कशा पद्धतीने लाईव्ह ट्रेड करायचे हे समजून घ्यायचं असेल, तर तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता. तुम्हाला आजच्या ह्या ट्रेडिंग मधून काय शिकायला मिळतं, म्हणजे सगळ्यांनाच मी तुम्हाला सांगेन की तुम्हाला यातून तुम्ही काय शिकू शकता. सगळ्यात पहिला पॉईंट जो तुम्हाला यातनं शिकायचा आहे ते म्हणजे काय, आय एम नॉट अ बायर, आय एम नॉट अ सेलर, आय एम जस्ट ऑडियन्स. जसं की तुम्हाला माहिती आहे माझा व्ह्यू सेलिंग होता, म्हणून असं काही नाही की मला सेलिंगचा ट्रेड घ्यायला पाहिजे. हा एक्सपिरियन्स आल्यानंतरच्या ह्या सगळ्या गोष्टी आहेत, स्टार्टिंगला नक्कीच नाही. बट मी तुम्हाला जस्ट सांगत आहे की असं स्पेसिफिक बायर आणि सेलर बघायचं नाही. मार्केट काय दाखवत आहे किंवा मार्केटमध्ये कसली प्रोबॅबिलिटी ऑफ द चान्स जास्त आहे त्यानुसार इथं ट्रेड बनवायचा. सो त्यामुळे मी इथं ट्रेड बनवला. दुसरी गोष्ट मला तुम्हाला ह्यामध्ये सांगायची आहे की मला तुम्हाला शेअर करायची की तुम्हाला एक प्रॉपर सेटअपवर काम करायचं आहे आणि त्या सेटअपलाच फॉलो करायचं आहे. जसं की तुम्ही इथं बघू शकता माझा एक क्लिअर सेटअप आहे की मला अजिबात मोठा लॉस घ्यायचा आहे. इथं जर बघितलं इथं माझा एसएल गेला, मला माहिती आहे की मी सेकंड एंट्री लगेचच घेणार आहे, तरी पण मी ते एक्झिट केलं. परत इथं दुसऱ्या स्ट्राईक प्राइस मध्ये मी इथं पोझिशन भरली. सो ह्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्याच तुम्हाला मार्केटमध्ये प्रॉफिटेबल करतात, त्याच तुम्हाला मार्केटमध्ये ग्रोथ करून येतात. होपफुली या गोष्टी समजत आहेत, गोष्टी लक्षात येत आहेत. चला जाणून घेऊया की कसं आज मार्केटमध्ये झालं, काय उद्या होऊ शकतं, सर्व गोष्टी वन बाय वन. ट्रेडर्स जर अनालिसिस आवडत असेल, गोष्टी तुम्हाला समजत असतील तर कमेंट करायला विसरू नका, लाईक करायला विसरू नका, जेणेकरून मला मोटिवेशन मिळेल आणि तुम्हाला मी जास्त गोष्टी शेअर करेन. जर आज तुम्ही निफ्टी फिफ्टी बघितला तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल, एक गॅप अप बघायला मिळाला, त्यानंतर एक साईडवेज मार्केट आपल्याला बघायला मिळालं. बँक निफ्टी बघितला, बँक निफ्टीमध्ये पण सेम. तर मी आता काही महत्वाचे प्राइस पॉईंट सांगणार आहे, हे तुमच्या बुकमध्ये लिहू शकता तुम्ही. हे तुमच्या नोट्समध्ये लिहून ठेवा, तुम्हाला खूप जास्त याचा फायदा होईल. आता सध्या जर मार्केटला तुम्ही ऑब्झर्व करायला गेला, नॉर्मली तुम्हाला माहिती मी पर्सनली बँक निफ्टीमध्ये काम करतो. आता सध्या इथे बँक निफ्टीमध्ये दोन इम्पॉर्टंट लेवल्स आहेत. 48,200, सॉरी, 48,100, 48,100 आणि त्याच्यानंतर 47,800. आता तुम्ही जर बघितला ह्या दोन लेवल्स आहेत मार्केटमध्ये. उद्या पर्सनली मी तुम्हाला शेअर करेन
ह्या दोन लेवलच्या मध्ये काम करण्यामध्ये काही अर्थ नाही. मार्केटमध्ये दोन लेवलच्या मध्ये काम करण्यात काही अर्थ नाही. जे काही काम करायचं आहे ते ह्या लेवलच्या वर करायचं आहे, जे काही काम करायचं आहे लेवलच्या खाली करायचं आहे, ते पण मार्केट कंडिशननुसार. मार्केट कशा पद्धतीने ह्या लेवल्सना ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊन करते ह्या सिच्युएशनवर आपण ठरवणार की जर मार्केटनं इथं ब्रेकआउट दिलं तर तिथं कंटिन्युएशन होऊ शकतं, का ब्रेकडाऊन केल्यानंतर इथं कंटिन्युएशन होऊ शकतं. मार्केट कशा स्ट्रक्चरनं ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊन देत आहे त्यानुसार आपण ठरवावं लागणार की फेल्युअरवर काम करायचं आहे का कंटिन्युएशनवर काम करायचं आहे. सो उद्याचं मार्केट थोडंसं तुम्ही म्हणू शकता की आपल्याला वेट करायचं आहे. कारण एक कधी कधी असे मार्केट येतं ज्यामध्ये आपल्याला जास्त डोकं नाही लावायला लागत, मार्केटलाच पहिल्यांदा द्यायचं. कारण ह्या सिच्युएशन मध्ये काहीही पण होऊ शकतं, मार्केट वर पण जाऊ शकतं, खाली पण येऊ शकतं. जस्ट आपल्याला वेट करायचं, या दोन लेवलच्या वरच आपल्याला सिच्युएशननुसार काम करायचं आहे. सो फुली तुम्हाला मी उद्याचं तुमच्या लक्षात आलं असेल की उद्या कशा पद्धतीने आपण मार्केटला बघत आहे. त्यानंतर जर तुम्ही एक ऑब्झर्व केला एक गोष्ट, नॉर्मली मार्केटमध्ये मोमेंटम खूप कमी येतात. म्हणजे आता तुम्हाला एक ऑब्झर्वेशन येत असेल, मोमेंटम आला तर असाच येतो, त्यानंतर मार्केट साईडवेज राहतं. तुम्हाला हे ऑब्झर्व गोष्टी झाल्या असतील. पूर्वी कसं होतं, निफ्टी आणि बँक निफ्टी, निफ्टी आणि बँक निफ्टी दोघांमध्ये एकाच दिवशी हे असायची एक्सपायरी असायची, ती म्हणजे गुरुवारी. गुरुवारी आपली एक्सपायरी बघायला मिळायची. त्यानंतर मग बँक निफ्टीची एक्सपायरी बुधवारी शिफ्ट झाली. त्यानंतर फिन निफ्टी आलं, सेन्सेक्स आलं, मिड कॅप निफ्टी आलं, बँकेक्स आलं. म्हणजे आता जर तुम्ही बघितला, मंगळ जे सोमवार आहे, हे जे सोमवार आहे इथं बँकेक्सची एक्सपायरी असते. त्यानंतर फिन निफ्टीची एक्सपायरी आज असते. उद्या बँक निफ्टीची एक्सपायरी असते. त्यानंतर निफ्टी फिफ्टीची एक्सपायरी असते. आणि त्याच्यानंतर असते सेन्सेक्सची एक्सपायरी. ह्या गोष्टींमुळे ट्रेडर्स काय झाले, मी तुम्हाला हे का सांगत आहे, तुम्हाला मार्केटमधल्या या गोष्टी समजायला पाहिजे. बँक निफ्टीमध्ये पहिल्यासारखं मोमेंटम का होत नाही, किंवा पहिल्यासारखं मार्केटमध्ये तो मोमेंटम का राहिला नाही, किंवा मार्केट त्या गोष्टी फॉलो का करत नाही. तर त्याच्यामागे रिझन हेच आहे. पूर्वी कसं होतं, जे मोठे प्लेयर्स होते, जे मोठे बिग प्लेयर्स होते, त्यांच्याकडे दोनच ऑप्शन होते. एक होता निफ्टी फिफ्टी, दुसरा होता बँक निफ्टी. त्यामध्ये पण त्यांच्याकडे एकच ऑप्शन होता, आठवड्याला एक एक्सपायरी. त्यामुळे त्यांनी काय करायचे, त्यांचा सगळा फोकस मार्केटमध्ये असायचा. त्यामुळे मार्केटमध्ये एक मोमेंटम आपल्याला बघायला मिळायचे. तुम्ही जाऊन चार्ट अगोदरचे बघा, तुमच्या लक्षात येईल. अशा कॅन्डल्स खूप कमी बनायच्या. हे जे दिसते ना, अचानक एकदम मोठे कॅन्डल्स, अचानक एकदम मोठे कॅन्डल्स, अचानक एकदम मोठे कॅन्डल्स, त्यानंतर मोमेंटमच नाही मार्केटमध्ये, असा मोमेंटमच नाही. हे का होत आहे, कारण जे मोठे प्लेयर्स आहेत ते सगळे शिफ्ट होत आहेत. कोण फिन निफ्टी मध्ये चाललंय, कोण मिड कॅप मध्ये चाललंय, कोण सेन्सेक्स मध्ये चाललंय. म्हणजे ज्याची ज्याची एक्सपायर आहे तिथं मार्केटमध्ये लोक चाललेत. सो ह्या सिच्युएशनमुळे आपल्याला काय बघायला मिळतं की तेवढा मार्केटमध्ये मुवमेंटम असा स्मूथली होताना दिसत नाही. तर तुम्हाला हे मी का बोलत आहे, तर तुम्हाला पण समजला पाहिजे की गोष्टी कशा व्हायला. तर त्यामुळं ह्याच्यामुळे तुम्हाला काळजी काय घ्यायची आहे, तुमचं मनी मॅनेजमेंट, त्यानंतर तुमचा रिस्क रिवॉर्ड रेशिओ, या सगळ्या गोष्टींना सांभाळायचं आहे. आणि नुसतं बँक निफ्टी फोकस करण्याऐवजी बाकीच्या पण गोष्टी बघायच्या, किंवा निफ्टीमध्ये पण लक्ष द्या. थोडंसं तुम्ही बाकीचं पण बघा. म्हणजे तुम्हाला ओव्हरऑल मार्केट पण स्ट्रक्चर करायचं आहे, इक्विटीमध्ये स्विंग ट्रेडिंगकडे पण फोकस करायचा आहे. थोडक्यात एका लॉंगर व्ह्यूनं, एका विजनरी माइंडनं तुम्हाला काम करायचं आहे. जस्ट एक घेऊन बसायचं नाहीये. मी पर्सनली अजून काय करतो, कारण मला तर दिसायला लागले की बाबा हा होऊ शकते अजून पण. बट जर मला असं दिसायला लागलं की नाही, मोमेंटम खूपच कमी आलं, तर मी देखील गोष्टी चेंज करेन. कारण शेवटी चार्ट रीड करणं इम्पॉर्टंट आहे. ते जर समजलं तर आपण कशामध्येही काम करू शकतो. सो हा इम्पॉर्टंट पॉईंट तुमच्या लक्षात आला असणार आहे. त्यानंतर जर तुम्ही आज एक गोष्ट बघितला, तुम्हाला एक समजेल. आज इथं इंडिया विक्स जर तुम्ही बघितला, इंडिया विक्स आपल्याला 20% डाऊन बघायला मिळतं. आता इंडिया विक्स काय, हा एक व्हॉल्टिलिटी इंडेक्स आहे. बेसिक जर बोलायचं झालं, हा व्हॉल्टिलिटी इंडेक्स आहे. आता जर तुम्ही बघितला, इंडिया विक्स आहे 10 वर. 10 वर याचा अर्थ काय, मार्केटमध्ये मोमेंटम कुठल्याच साईडला येईल का नाही याचा चान्सेस खूप कमी आहे. एकदम आपल्या मराठी भाषेत सांगतो, इंडिया विक्स जेवढा वाढेल, एकदम वाढेल, तेवढा जास्त मोमेंटम येण्याचे चान्सेस आर व्हेरी हाय. मग अपर साईडला असू दे किंवा डाऊन साईडला असू दे. तुम्हाला माहिती आहे, कोरोनाच्या वेळी इंडिया विक्स 30च्या वर होता, त्यामुळे मार्केटमध्ये इतके मोमेंटम बघायला मिळाले. म्हणजे इंडिया विक्स नुसार आपण ठरवू शकतो की मार्केटमध्ये किती मोमेंटम येणार आहे. बट ज्या पद्धतीने आज मी बघतोय, तर ह्याच्यामुळे मोमेंटम येण्याचे चान्सेस आर व्हेरी लेस. मार्केटमध्ये उद्या तर खूप कमी चान्सेस आहेत मार्केटमध्ये मोमेंटम येईल, कारण इंडिया विक्स खूप जास्त डाऊन आहे. ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, हे जे प्राइस पॉईंट्स आहेत, समजून घेणं इम्पॉर्टंट आहे. त्यानुसार मग आपल्या पोझिशन बनवणं, त्यानुसार सगळ्या गोष्टी डिसाईड करणं हे इम्पॉर्टंट आहे. होपफुली ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात येत आहेत, समजत आहेत. आणि जर आता बघितलं, इंडिया विक्स डाऊन असल्यामुळे आपल्याला ऑप्शनमध्ये पण असा मोमेंटम काय बघायला मिळाला. आज तुम्ही बघितला, ऍट द मनीचा जो 48,000चा कॉल आहे, त्यानंतर 48,000चा पुट आहे. दोन्हीमध्ये पण जर तुम्ही इथं बघितला, आपल्याला टाइम टिकेस बघायला मिळाला, असा मोमेंटम कुठला बघायला मिळालेला नाही. आणि जसं मी तुम्हाला बोललो की मार्केट उद्या देखील साईडवेज राहण्याचा चान्स आहे. कारण जर ओव्हरऑल बघितला, मार्केट एका रेंजमध्ये, जर तुम्ही इथं बघितला, मार्केट एका रेंजमध्ये, एक आहे ऑलरेडी लार्जर रेंज, की तुम्ही बघू शकता, आणि एक आहे इथं स्मॉल रेंज.
सो कंटिन्यू ऑप्शन सेलरमध्ये रेंजमध्ये आहे मार्केट, त्यामुळे साईडवेज राहण्याचा चान्स पण खूप जास्त आहे. सो उद्या कॅपिटल सेव्ह करणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, आणि त्यामुळे मी पर्सनली देखील प्रॉपर कॉशियस होऊन इथं ट्रेड बनणार आहे, आणि जास्त ओव्हर ट्रेडिंग न करता हे वन ट्रेडर डे करून मी देखील थांबणार आहे. सो मी अशा पद्धतीने मार्केटला बघतोय. सो होपफुली उद्याचं अनालिसिस तुमच्या लक्षात आलं असेल, गोष्टी तुमच्या लक्षात आल्या असतील, समजल्या असतील. जर व्हिडिओ आवडला असेल, लाईक करा, शेअर करा, मॅक्सिमम लोकांना शेअर, तुम्ही हे सगळं शेअर करू शकता, आणि कमेंट करू शकता की तुम्हाला काय काय आवडले, काय काय तुम्हाला शिकायला मिळाले. थँक्यू सो मच व्हिडिओ बघितल्यासाठी. आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओला.